देवाची भक्ती अनेक जण अनेक प्रकाराने करत असतात। धाराशिव जिल्ह्यातील आणि तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावचे लोक चक्क 350 किलोमीटर पायी चालत ज्योतिबाच्या दर्शनाला दरवर्षी येत असतात। या वर्षीही या गावचे अनेक भाविक ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेत। अशा प्रकारे ज्योतिबाची भक्ती करणारी ही त्यांची 5वी पिढी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। गुढीपाडवा झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी पायी चालत ज्योतिबाच्या दिशेनं निघायचं आणि साधारणपणे 350 किलोमीटर अंतर चालत 10व्या किंवा 11व्या दिवशी ज्योतिबा डोंगरावर यायचं। इथं आल्यानंतर सोबत आणलेल्या ज्योतिबाच्या मूर्तीचं विधिवत पूजन करायचं। पूजन करून प्रसाद करून त्याचं सोबत आलेल्या लोकांना वाटप करायचं आणि ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये सामील व्हायचं। ही परंपरा तुळजापूर तालुक्यात मसला खुर्द गावानं गेल्या 5 पिढ्यांपासून जोपासलेली आहे। गेल्या 5 पिढ्यांपासून या गावचे लोक अशा पद्धतीनं दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ज्योतिबाच्या दिशेनं वाटचाल करत असतात। यावर्षी या गावातील 85 लोक ज्योतिबाच्या यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेत। त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे। गेल्या 10 दिवसांपासून पायी चालत त्यांनी हे अंतर कापलंय। आज ते ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले। खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या गावातून आम्ही पाडवा झालं सकाळ वाटून, हिंदू हा सण आहे पाडवा झालं सकाळ वाटून जे आम्ही चालत निघतो, एकादशीला डोंगर चढतो। आमच्या बरोबर आमचे घरचे देव जवळ 80-85 देव ही सोबत घेऊन आम्ही मजर करत आम्ही डोंगरावर पोचतो। आम्ही तर चालत आता जवळजवळ 40 वर्ष झालं आम्ही चालत येतोय, पण त्याच्या आधी आमचे आजोबा पंजोबा खपर पंजोबा हे चालतच येत होते।